पहिला चेंडू संतोष घारायचा, समोर तेजस राऊत, सलामीची जोडी, पहिला चेंडू निर्धाव, डॉट बॉलने सुरुवात. मॅच मात्र जबरदस्त होईल. जर्मन कळंबोली विपक्ष हर्षित श्लोक 11 कानोर बॉईज. फर्स्ट टाइम डे टुर्नामेंटमध्ये या मैदानावरती कानोर बॉईज टीम, आणि आता मात्र बिग फाईट आहे ती जर्मन कळंबोली सोबत. दुसरा चेंडू संतोष घारेचा, गुड बॉलिंग, बॅक टू बॅक डॉट बॉल. ही ताकद आहे. खूप वर्ष जर्मन कळंबोली संघासाठी क्रिकेट खेळलेत संतोष घारे सर. आजही मी म्हटलं जसं वर्ष वाढतात तसं या अनुभवी खेळाडूंचा खेळ बहरतो, आणि तेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तेजस राऊतच्या अगेन्स्ट 2 बॅक टू बॅक डॉट बॉल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 बॉल कमी झाले ते फलंदाजीसाठी. पुढे आला होता तेजस, संतोषने रिदम तोडला, व्हाईट बॉल ने एक्स्ट्रा धाव विपक्षी टीमला दिली, पण फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागू द्यायचा नाही हे मात्र आपल्या रणनीतीने त्याने स्पष्ट केलं. शेडापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न हल्लीचे गोलंदाज नेहमी करतात. शॉट तेजस राऊतचा हवेत, भरपूर उंच, जजमेंट चुकलं, 2 हातांच्या मधून चेंडू निघाला आणि 2 धावांनी सुरुवात. सेफ हँड तेजस राऊत. कॅच व्हायला हवे होते. ऋषी भरपूर वेगाने आला होता, पोहोचला होता लास्ट मोमेंटला, पण चेंडूचा अंदाज लास्ट मोमेंटला कॅच करणं त्याला जमलं नाही, आणि 2 धावांनी तेजस राऊत. संतोष घारेने परफेक्ट फसवलं होतं तेजस राऊतला. 2 डॉट, त्यानंतर एक व्हाईट बॉलने रिदम तोडला. पुन्हा तेजस अटॅक करेल या अनुषंगाने परफेक्ट विकेट हातात आली असती, पण सेफ आहे. 3 बॉल धावा आहेत तर 3. शॉट भारी आहे तेजस राऊतचा, भरपूर उंच, आणि या शॉट वरती मिड विकेटला हा पहिला सिक्सर येतो तेजस राऊतचा. मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर आपल्या फलंदाजीने आता मैदानावरती आक्रोश, सिक्सरने स्कोर उंचावला. धावा संख्या 4 बॉल 9 धावा. जीवनदान दिल्यानंतर आता मात्र मी विपक्षी टीमच्या विरोधात धुवाधार बॅटिंग करेल, आणि त्याने मागच्या मॅच मध्ये तेच करण्यासाठी स्ट्राईक घेतली होती, पण आता पुन्हा तो फ्लो मध्ये आलाय. हवे ते प्रयत्न पकडली कॅच. अक्षय होता त्या ठिकाणी, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडले आणि एक मोठी विकेट. सलामीचा फलंदाज इथून आउट होत असताना तेजस राऊत षटकार मारला, पण त्यानंतर विकेट गमावले आणि हर्षित श्लोक 11 कानोर बॉईज टीमला धक्का दिलाय. आणि अक्षयची ही कॅच, जबरदस्त कॅच. 1 2 3 अटेम्प्ट मध्ये अक्षयने नजर टिकून ठेवली, चेंडू हवेत ठेवला, आणि मात्र तेजस राऊतला इथे परतावा लागेल. 9 धावा संख्येवरती पहिली विकेट. 5 चेंडू समाप्त, 9 धावा, 1 विकेट. आणि दिनेश राऊत मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होत असताना फिल्डिंग फार महत्वाची आहे, कारण जर का आधी कॅच झाली असती तेजस इथे षटकारही आला नसता, पण अक्षयने कॅच पकडली आणि ती संधी आता कॅप्चर केल्यानंतर आता पुन्हा ते प्रेशर बनवावं लागेल दिनेश आणि अक्षयवरती. 9 धावा आहेत. पॉवर प्लेचा लास्ट बॉल आहे. शॉट दिनेश राऊतचा हवेत. ऋषीचा अंदाज, चेंडू तर पकडला, पण हा लगन कॅच, षटकार आलाय. स्पर्श झाला तो मात्र भगव्या पट्ट्याला आणि षटकार आला. विकेट राहिली आणि सिक्सरने 15 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. रामदाजी मोडक साहेब एकदम थंडगार हवेमध्ये बसलेत, मॅचचा आनंद घेत आहेत. जणू काही गणेशदादा मोडक यांनी एखादी गादी टाकावी आणि त्यांच्या सहकार्याने मॅचचा आनंद घ्यावा. खूप छान मैदान, जांभळीचं मैदान, गणेशदादा मोडक यांची स्पर्धा, आणि प्रत्येकाला दिवसभर इथे बसावं असं वाटेल किंवा शांत गवताच्या गादीवरती झोपावं असं वाटेल असं हे मैदान. आणि गेल्या 3 दिवस प्रेक्षकांचे प्रचंड प्रतिसाद. प्रेक्षकांसाठी 2 स्टँड उभारण्यात आलेत आणि खेळाडूंसाठी देखील थंडगार पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर मेडिकलची व्यवस्था. त्यामुळे अतिशय योग्य नियोजन, परफेक्ट
आयोजन आपण गणेशदादा मोडक आणि दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे यांचा आणि म्हणूनच गणेशदादांनी येत्या 1 महिन्यात आमदार चषक या नावाने नाईट टुर्नामेंटचं देखील आयोजन अनाऊन्स केलेलं आहे. त्याची तारीख लवकरच येईल आणि उद्या आमदार साहेबांचं कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरवे साहेबांचं आगमन, गणेशदादा मोडक यांच्या वाढदिवसाचं उद्या सेलिब्रेशन आणि या स्पर्धेचा उद्या फायनल दिवस असणार आहे. सर्वांना आमंत्रण आहे की आपण सर्वांनी नक्की या. गोलंदाज तयार, दर्शन येवले ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू अडवलाय, लेग स्लिपने खरं तर मोठी कामगिरी केली. नो बॉल, निसटला चेंडू दर्शनच्या हातातून, पण लेग स्लिपने चेंडू पकडला आणि फ्री हिट असेल ते आता अक्षय देशमुख साठी. म्हणजे ज्याने आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही त्याला आता पहिला चेंडू फ्री हिटचा मिळाला आहे. म्हणजे एक सुरुवातीलाच अटॅक करण्याची एक नामी संधी, फ्री स्टाईल शॉट. पण दर्शन येवले हा एक चांगला बॉलर आहे. एक चेंडू निसटला म्हणून पुन्हा तो आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. ओव्हर द विकेटने फ्री हिटचा चेंडू पुन्हा लेग स्लिपने अडवला. बघायचं आहे, वाह, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग आहे संदीप बॅकअप साठी. एकच सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती बघू शकाल 17 धावा. चांगला चेंडू गमावला अक्षय देशमुखने. दर्शन येवले दर्शनचा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. टप्पा राखणं दर्शनसाठी चॅलेंज बनलंय, कारण तीनही चेंडू फुलर लेंथ वरती त्याने टाकलेत. खरं तर आता विकेट किपर आणि जे स्लिप मध्ये त्यांना फार अलर्ट राहणं गरजेचं आहे, कारण तीनही चेंडू फुलटॉस आलेत. हा चेंडू वाईड आहे, एक नो आणि एक सिंगलचा, म्हणजे एकच बॉल टाकला आणि धावा येत्या 18. कमबॅक करावा लागेल दर्शनला, टप्पा राखावा लागेल. स्कोर पाहिजे तसं नाहीये, थांबवायचं आहे. विदिन अंडर 40 ठेवण्याचा प्रयत्न नक्की असेल. गोलंदाज तयार, फुल टॉस, पुन्हा चुकी आणि षटकार. नो बॉल षटकार, नो बॉल आणि षटकार. गोलंदाजावरती रेस्ट्रिक्शन. एकही चेंडू टप्पा राखला नाही, चारही फुल टॉस टाकले. आणि अखेर काय गोलंदाजाला मात्र बॉलिंग वरती लिमिट ठेवावं लागलं अंपायरला. स्कोरही वाढला, 25 धावा फलकावरती. 25, एक बॉल संपलाय आणि 25 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 15 आणि एकाच बॉल मध्ये 10 धावा खर्च केला. टप्पा राखणं चॅलेंज बनलं आणि टप्पा राखला नाही. 2 बॉल अबोव दी वेस्ट टाकले आणि अखेरकार अशी गोलंदाजी फलंदाजासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे गोलंदाजाला खरं तर आम्हाला लिमिट टाकावं लागलं. आणि आता उर्वरित चेंडू संदीप या बॉलरकडे. संदीप हा एक जबरदस्त बॉलर आहे, समोरच्या फलंदाजांना फसवण्यामध्ये माहिर आहे, विकेट टेकिंग बॉलर आहे आणि त्याच्यावरती डेथ ओव्हरची जबाबदारी असते. आता आलाय सेकंड ओव्हर मध्ये. समोर आहे बॅट्समन दिनेश. आपिले पण चेंडू मात्र फ्रीडचा आहे, त्यामुळे सेफ आहे. पण संदीप कमबॅक करतोय, थांबवतोय फलंदाजांना. हर्षित श्लोक 11 कार्नर बॉयज टीमच्या फलंदाजीला थोडा पॉज देणं, कंट्रोल मध्ये आणणं आता गरजेचं बनलं आणि संदीप ती कामगिरी करू शकतो आणि त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आणि फलंदाजांना गुमराह करण्याचं काम तो नक्की करतोय. एक बॉल डॉट आलाय, धावसंख्या ती 25. पुन्हा एकदा संदीप मार्गस्थ. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक करतोय जानमन कळंबोली संघासाठी. मी म्हटलं की डेथ ओव्हर नेहमी शेवटची ओव्हर टाकतो, पण आता जर समोरच्या टीमला थांबवायचं तर संदीपला सेकंड ओव्हर मध्ये आणलं कर्णधाराने आणि ती कामगिरी करत असताना जानमन कळंबोली संघाच्या गोलंदाजीची ताकद दाखवत असताना संदीपने दिनेश राऊतला पूर्णपणे दोन्ही चेंडूवरती बीट केलं. स्कोर आहे तो 25. चेंडू संपले ते मात्र 3. खतरनाक बॉलिंग. दिनेश थोडस टेन्शन मध्ये जरूर असेल, कारण समोर संदीप आहे. शॉट हवे ते, विकेटची चान्स. पकडली कॅच आणि विकेट आली आहे. प्रेशर मध्ये रिस्क घेतली दिनेशने आणि फलंदाज बाद. 3 लगातार डॉट बॉल. ही ताकद आहे संदीपची, ताकद आहे जानमन कळंबोलीची. आता नवीन मैदानाच्या आतमध्ये वैभव राऊत 46 नंबर.
खतरनाक बॉलिंग केली संदीपने. खरं तर या ओव्हरमध्ये जे 3 बॉल टाकले दर्शनच्या 10 धावसंख्येची भरपाई जरूर त्याने केली आणि विपक्षी टीमच्या फलंदाजाकडे प्रत्युत्तर नव्हतं. संदीपचे 2 चेंडू डॉट आले, प्रेशर वाढलं. आता रिस्क तर मी घेणार, चौकार षटकार मारणार अनुषंगाने संदीपने चेंडू टाकला, पण दिनेशची कॅच आणि आता 3 डॉट बॉल आले. म्हणजे फलंदाजांना आता थोडं बॅकफुटवर ढकललंय ते संदीप या बॉलरने. नवीन आलाय वैभव राऊत, त्याच्या विरोधात संदीप माहीर आहे. त्यामुळे लास्ट ओव्हर टाकणारा बॉलर म्हणजे इतक्या वर्षाच्या अनुभवातून कितीही तगडा संघ जरी असेल तरी खेळाडूंना खेळवण्यामध्ये तो तरबेज आहे. हा चेंडू बघायचंय, बॅट्समन बघत राहिलाय, पंच बघतायत. आणखीन एक फसवा चेंडू टाकलाय संदीपने. 4 चेंडू. येस, रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. DRS चा वापर व्हाईट बॉल साठी. चेंडू पडल्यानंतर असं वाटलं फलंदाजाला की थोडा बाहेर झुकेल, त्यासाठी त्याने कदाचित तो चेंडू लेफ्ट केला असावा, पण तिसऱ्या पंचांची नजर आहे आता. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. धावा संख्या 25. चेंडू संपलेत. ओव्हरचे 5 चेंडू संपले, 25 धावा. खतरनाक बॉलिंग. शॉट वैभव राऊतचा आणि षटकार मारला. ओव्हर कंप्लीट झाली. 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा दिल्या संदीपने. गुड बॉलिंग. आणि 31 धावांनी श्लोक हर्षित 11 कानोर बॉयज 31. 2 ओव्हर आणि 31. तर यानंतर होणारा सामना मी दोन्ही टीमला यानंतर इन्व्हाइट करेल. पहिल्या राऊंडची जी तिसरी मॅच मोरिया 11 गावडे जांभिवली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र ध्रुवी 11 जय ताडोबा कळम. गावडे जांभिवली आणि जय ताडोबा कळम संघ, आपण दोघांनीही टॉस साठी रिपोर्टिंग करा. 2 ओव्हर मध्ये 31 धावा. 31. संदीपने भरपूर कमबॅक करून दिलं आणि 1 बॉल 25 होत्या. 5 चेंडू मध्ये अवघा एकच षटकार आला, तोही वैभव राऊतने शेवटच्या बॉलवरती लगावला. अदरवाईज या ओव्हर मध्ये किमान धावा या 45च्या पुढे गेल्या असत्या, पण अक्षत देशमुख आला. आता ही ओव्हर आणि आणखीन एक चांगला बॉलर येतो ज्ञानेश्वर हिलम. गोलंदाज सय्यद ज्ञानेश्वर. अक्षयसाठी हा चेंडू. घुटना टेक, तमाशा देख. पण इथे मात्र बॉलरने डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं जानमन कळंबोलीने. गोलंदाजांना खरं तर ज्या पद्धतीने ट्रॅक बनवला संदीपने, आता परफेक्ट समोरच्या गोलंदाजाला देखील एक कॉन्फिडन्स दिलाय की डॉट बॉल येतात. अक्षयचा शॉट. समोर उभा आहे संदीप, फेक होतीये. संदीप फिल्डिंग मध्ये देखील एक भिंतीसारखा उभा आहे. चेंडू त्याला जरी टक्कर झाली असती तरी चेंडू परत आला असता. ही ताकद आहे संदीपची. धावा संख्या 1 ने वाढली. स्कोर मात्र 32. 2 बॉल 1च धाव. पूर्णपणे आता वैभव राऊत वरती नजर असेल. अंदाधुंद फटकेबाजी. चेंडूकडे पाणी नव्हती. विकेट आली वैभव राऊतची. आणि आता नवीन बॅट्समन आता मैदानावरती अनिकेत. स्कोर मात्र 32 आहेत. पूर्ण कंट्रोल मध्ये आणलं. 7 बॉल मध्ये 25 होत्या आणि आता 15 बॉल मध्ये 32 आहेत. म्हणजे मागच्या 8 चेंडू मध्ये अवघ्या धावा आल्यात त्या 7. 8च्या 8 बॉल मध्ये 7 धावा. हे कमबॅक राहिलं जानमन कळंबोलीचं. पण 1-2 शॉट 40च्या वर धावसंख्या जर श्लोक हर्षित 11 कानोर बॉयची गेली तर ती चांगली टोटल असेल. 3च ओव्हरची मॅच आहे. आणि आता अक्षय देशमुख मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. समोर ज्ञानेश्वर हिलम. लढाई दमदार आहे. ज्ञानेश्वर देखील 3 बॉल मध्ये 1च धाव देतोय, म्हणजे त्याच्याकडे देखील मोमेंटम आहे. शॉट धीम्या गतीने टाकला चेंडू, परफेक्ट समोर दिला. ऑन साइडला सिक्सर अक्षय देशमुखचा. थोडी गती कमी केली, गतीने चुकला ज्ञानेश्वर आणि त्याचा फायदा झाला तो मात्र अक्षय देशमुखला. सिक्सर. 4 बॉल आणि स्कोर येतो 38.
38 धावा. ध्रुवी 11 जय ताडोबा कळम संघ आपण आला असाल तर टॉस साठी कर्णधार पाठवा. 2 चेंडू बाकी आहेत, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. अक्षयचा शॉट हवेत आहे. कॅच ड्रॉप. रनआउटची चान्स. फलंदाज बाद. 1 रन मिळेल. 39 आणि रनआउट झाला अनिकेत. 1 बॉल बाकी आहे. मोरिया 11 गावडे जांभिवली बी टीमला कर्णधार इथे टॉस साठी उपस्थित राहील. 1 बॉल शिल्लक आहे. कॅच व्हायला हवी होती पण 1 रन आली. 1 रनआउट आली. 39 आहे. 40च्या आतमध्ये आणलं जानमन कळंबोलीने. लौदाजी बदे साहेब संपूर्ण मैदानावरती फिरतायत. कुठे गवत जास्त वाढला असेल तर लगेच ते पूर्ण पाणी आहे मैदानाला मेंटेन करण्याचं काम सर्व सहकारी करतायत. हरेश झुले दुर्वा 11 सावळे संघाचे पूर्व कॅप्टन आणि आता हेड कोच. विकेट आली आहे. 39 वरती थांबवलंय. 40च्या आतमध्ये आणि 40चं टार्गेट 18 बॉल मध्ये जानमन कळंबोली टीमला. चला 2 कर्णधार टॉस साठी इथे इन्व्हाइट आम्ही करतोय. मोरिया 11 जांभिवली बी टीम आणि त्यांच्या विरोधात ध्रुवी 11 जय ताडोबा कळम. आणखीन एक चांगली मॅच. कर्जत तालुक्यातील एक टीम आणि खालापूर तालुक्यातील टीम आणि कळम संघ इन फॉर्म आहे. खूप फॉर्म मध्ये संघ आहे. तर कानोर बॉईज 40चं टार्गेट त्यांना इथून डिफेन्स करायचं आणि चेस करायचं त्याच्या हनुमान कळंबोलीला. 18 बॉल्स अँड 40 टू विन. सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी पाण्याचे थंडगार जार या ठिकाणी आहेत. स्टेजवरती आपण येऊन मात्र थंडगार पाणी जरूर घ्या. चला जांभिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे का? लौदाजी बदे साहेबांना मी विनंती करेल. बदे साहेब 4 दिवस आपली उपस्थिती आणि क्रिकेटचे मोठे फॅन आहेत. तर आपल्या शुभ असे आपण टॉस करतोय. प्लीज साहेब या आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. ध्रुवी 11 जय ताडोबा कळम आणि मोरिया 11 जांभिवली बी. एका बाजूला कर्जत तालुका, दुसऱ्या बाजूला खालापूर तालुका. इथेच बदे साहेब इथेच करा टॉस. समोर घ्या, स्टेजच्या समोर चालेल. दोन्ही कॅप्टनला विचारा. टॉस संपन्न झाला आणि ध्रुवी 11 जय ताडोबा कळम टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग. 40चं टार्गेट आहे. केतन धुळे दादांना मी विनंती करेल. केतन दादा आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. आपले मनापासून आभार. अत्यंत मानाने सन्मानाने आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय की आपण स्टेजवरती या. केतन धुळे दादा खरं तर आमच्या कॅमेरामध्ये आम्ही तुम्हाला आता नक्की कॅप्चर केलंय आणि तुम्ही आता त्या ठिकाणाहून थेट समोरून थेट स्टेजकडे आता तुम्ही या, कारण आता तुमची नितांत गरज आहे.
खरं तर मॅच सुरू होईल 40चं टार्गेट आहे आणि गणेश मोडक दादांकडून केतन धुळे दादांना आमंत्रण आहे. केतन दादा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, गणेश दादांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण स्टेजच्या दिशेने यावं. खूप छान अंपायरिंग तुमची कालही राहिली, आजही तुम्ही या ठिकाणी आहात. टी शर्टही आपण पुरस्कृत केलेत. चाळीस धावा, 18 बॉल, कंपल्सरी चेस आणि एक मोठा संघर्ष आता येत्या 18 बॉल मध्ये दिसेल. श्लोक 11 कानोर बॉईज, श्लोक हर्षित 11 कानोर बॉईज आणि दुसरीकडे मात्र जय हनुमान कळंबोली. ध्रुवी 11 जय ताडोबा कळंब टीमने टॉस जिंकलाय. मोरिया 11 जांभिवली हा संघ त्या निर्णयाची वाट पाहतोय. एक ओव्हरच्या आतमध्ये कळंब टीम आपला निर्णय, त्या चेंडू येतोय बघा स्टेजकडे, तो घ्या. अक्षय देशमुखच्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल, 40चा टार्गेट आहे, पॉवर प्लेची ओव्हर आहे. जिंकणारा संघ आजच्या दिवसाच्या क्वालिफाय मॅच मध्ये एंट्री करेल. जहानमन कळंबोली पहिल्या मॅच मध्ये त्यांनी चिंचवली संघाला पराभूत केलं. त्यानंतर श्लोक हर्षित 11 कानोर बॉईज फिल्डिंग जो आता करतोय त्या संघाने मात्र पहिल्या राऊंड मध्ये काळभैरव मालेगाव संघाला पराभूत केला आणि आता दोघांमधील संघर्ष 17 बॉल 40. शॉट संतोष घारेचा फिल्डिंग झाली आणि पहिली सिंगल सर्कलच्या एंड वरती इथून कंप्लीट केली. जिंकणारा संघ क्वालिफाय मध्ये पोहोचेल. त्यानंतर जय ताडोबा कळंब, ध्रुवी 11 जय ताडोबा कळंब आणि मोरिया 11 जांभिवली बी या दोन टीम मध्ये लढत होईल. आणि त्यानंतर शिवशक्ती कडाव आणि वावरले या दोन टीम मध्ये 15 बॉल आणि 33 धावा, 15 बॉल आणि 33 धावा संख्येची गरज आहे. मॅच बॉल रिटर्न येतोय का बघा. स्वयंसेवक आमचे शोध मोहिमेवरती आहेत. आलाय चेंडू, मॅच बॉल आलाय बघा, चेक करा एकदा. 3 बॉल 7. भरपूर चांगली बॉलिंग करावी लागेल कारण समोर दशरथ देशमुख खूप वर्षे क्रिकेट खेळलेत. कर्जत तालुक्यामध्ये एक दिग्गज बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे आणि समोर अक्षय देशमुख नवीन यंग टॅलेंट आहे. षटकार मात्र त्याने आता खर्च केलाय. पुन्हा एकदा फटका, गॅप मोठा आहे, खेळाडू अडवतील का? 2 खेळाडू, चेंडू पर्यंत नजर आहे पण चाललाय चेंडू सीमा पार. दशरथ देशमुख यांच्या बॅट मधून जहानमन कळंबोलीचा सिक्सर नंतर आलाय हा चौकार. 4 बॉल रन्स आल्यात, त्या मात्र 11. 40चं टार्गेट अजून करायचा दावा 29. 14 बॉल 29 धावा, म्हणजे आता प्रत्येक बॉल मध्ये 2 धावांचं इक्वेशन आलं. 29 आणि अशाच परफेक्ट कॅल्क्युलेशनने कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळत असताना दशरथ देशमुख यांनी मेडन ओव्हर टाकणाऱ्या बॉलरला थोडं टेन्शन मध्ये आणलं असेल कारण 4 मध्ये ठोकल्या धावा 11. बघायचंय, पंच बघतात. व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून DRS चा वापर. आणि डिसिजन येतोय हा व्हाईट चेंडू असेल. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस, DRS गमावला तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने. 12 धावा, 4 बॉल 12. अक्षय देशमुखचा हा चेंडू. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू. DRS
आमचं टेक्निकल टीम, कॅमेरामॅनचं वर्क खूप चांगलं आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंट, अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल याकडे लक्ष सर्वांचं आहे. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच बघतायत योग्य टप्पा होता का, लाईन लेन दिशा एकंदरीत मिलाफ आणि डिसिजन येईल. सध्या स्कोर 12 वरती आहे. आणि डिसिजन येतोय फेअर डिलिव्हरी. दोन्ही टीमने आपला DRS गमावलेला आहे. आता पंचांच्या निर्णयावरती डिपेंड राहावं लागेल. 5 चेंडू धावा आहेत त्या 12. शॉट भारी आहे, शॉट भारी आहे. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. सिक्सर मारलाय दशरथ देशमुखने. मास्टर माइंड खेळीने पहिल्या ओव्हर मध्ये टोटल रन्स आल्यात 18. मागच्या सामन्याचा मेडन ओव्हर बॉलर ज्याला 18 धावा ठोकल्या दशरथ देशमुखने. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. सुपर बॅटिंग केली. चेस करत असताना इतकं प्रेशर घेऊन समोरच्या टीमच्या मेन बॉलरला अटॅकिंग क्रिकेट खेळणं म्हणजे एक दिग्गज खेळाडूच्या एक तरबेजपणाची ओळख. आणि कळंब संघाचा डिसिजन धीरज बॉलिंग करण्याचा. मोरिया 11 जांभिवली संघ आपल्याला पुढील मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायचे. खतरनाक बॅटिंग झाली, धुवाधार, एकही विकेट नाही. ही जोडी म्हणजे कर्जत तालुक्यातील ओपनिंग जोडीमध्ये खरं तर जर एखादा अवॉर्ड वगैरे असेल तर या ओपनिंग जोडीला दिला पाहिजे. खूप वर्ष एकच संघ, एकच सलामीची जोडी आणि त्यांचा परफॉर्मन्स आहे तेवढा. खूप साऱ्या पार्टनरशिप त्यांनी केल्या असतील. काही विचार केला तर 4-5 वर्षामागे तेवढ्या लाईव्ह स्पर्धा नसायच्या. पण आता मागच्या 4-5 वर्षामध्ये इतक्या लाईव्ह स्पर्धा आहेत आणि त्यांचा खेळ भरतो. नाईट टुर्नामेंट देखील जिंकलेला संघ आहे जहानमन कळंबोली. डे टुर्नामेंट देखील जिंकलेला संघ आहे. त्यामुळे ट्रॉफी जिंकणं कानोर बॉईज आणि जय हनुमान कळंबोली यांच्यासाठी नवीन नाही आहे. पण एकमेकांच्या विरोधात आल्यानंतर आपल्या तोडीस तोड संघ असल्यानंतर त्या संघाला परास्त करण्याची जी काही जिद्द असते ती जिद्द घेऊनच दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. आणि 12 चेंडू आता गरज आहे 22 धावांची. 11चा रिक्वायर्ड रन रेट आलं. आता थोडं रन रेट मात्र कमी धावगतीने. पहिलाच बॉल संतोष गारेचा फटका. समोर स्वीपर वरून खेळाडू आलाय. बॉल हातामध्ये फेक होईल. एक सिंगल वरती थांबवले जाईल आणि एका रनने मात्र स्कोर 19. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती ऋतिक. 11 बॉल 21. महत्वाचा हा सामना आहे. जिंकल्यानंतर क्वालिफाय मॅचचा तिकीट. क्वालिफाय मॅच मध्ये एंटर होईल संघ. आणि 11 बॉल मध्ये इक्वेशन 21. शॉट दशरथ देशमुख यांचा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तेजस राहुल बॉल पर्यंत पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कलेक्ट केला. आणखीन एक सिंगल, एकही डॉट बॉल जाऊ दिलेला नाहीये. हे फलंदाजीचं यश आहे. आणि 2 बॉल 2 सिंगल. धावसंख्या 20 करायच्या देणाऱ्या 10 चेंडू मध्ये धावा 20. 8 बॉल मध्ये 20 झाल्यात. आता 10 मध्ये 20 करायच्यात. गोलंदाज ऋतिकचा चेंडू. डॉट बॉलची फेक. 9 बॉल 20 करायच्यात आता. हर्षित स्लोक 11 कानोर बॉईज. बॉलर ऋतिक. आणि या दरम्यान विकेट आली आहे. संतोष इथून बाद. ऋतिकने ब्रेक थ्रू मिळून दिला 20 धावसंख्येवरती. मॅच आता बनतीये 8 बॉल आणि गरज आहेत कंपल्सरी 20. आठ बॉल 20. नवीन बॅट्समन ऋषीच्या बॅट मधून शॉट आला ऑन साइडला. दिनेश राऊत कडे चेंडू आहे. फिल्डिंग चांगली झाली. क्विक थ्रो झाला. एक सिंगल आले आणि आता रन्स 21. 7 बॉल आणि 19.
सेकंड ओव्हर लास्ट बॉल. शॉट भारी आहे दशरथ देशमुखचा. स्पीड आहे चेंडूला. तेजसने अंतर कव्हर केलं. ओव्हर नंबर 2 पूर्ण झाली. धावा झाल्यात 22. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत त्या मात्र 18. 6 बॉल 18. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 4 आणि आता 6 मध्ये पाहिजे धावा 18. पाण्याची बॉटल घेऊन जा. कोणी एक्स्ट्रा प्लेयर 12th मॅन जा. पाण्याची व्यवस्था करा. बॉटल्स आहेत पटकन घेऊन जा. सहा बॉल आणि 18 धावांची गरज आहे. आता बाउंड्री लाईन वरती हर्षित श्लोक 11 कानोर बॉयज टीमचे 5 खेळाडू तैनात आहेत आणि कॅप्टनने जरूर सूचना केल्या असतील की बाउंड्री लाईन वरती फार अलर्ट राहा, कारण एक मिस्टेक, एक षटकार आपल्या संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जाईल. दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील आता पूर्ण त्यांनी निर्धार केला 6 बॉल 18 आहेत, जिंकायचंय. पहिलाच बॉल दशरथ देशमुखच्या बॅट मधून वंडरफुल षटकार गोलंदाजावरती. पहिला वार सिक्सर. 5 चेंडू रन्स पाहिजेत आता 12. खतरनाक बॅटिंग. काय परफेक्ट चेंडूला पिक केलं. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल गोलंदाजाने टाकलेला चेंडू समोर आता परफेक्ट पिक केला आणि शॉट आलाय तो सिक्सर. 5 चेंडू 12. समोर खूप वर्ष ज्यांनी खेळी केली. पहिल्या मॅच मध्ये 21 धावा 8 बॉल मध्ये आणि या मॅच मध्ये नॉट आउट दशरथ देशमुख 7 बॉल मध्ये 24. 5 चेंडू मध्ये 12 रन्सची गरज आहे. पाच चेंडू 12 धावा. सेकंड राऊंडचा हा सामना आहे. त्याचे 6 चेंडू व्हाईट बॉलची फेक. रन्स 1 कमी झाले. आता 5 चेंडू 11. सर्व प्रेक्षकांची पूर्णपणे नजर या सामन्यावरती आहे. जिंकणार कोण, लक्ष, चर्चा आहेत भरपूर. चांगला सामना. 5 बॉल 11. शॉट दशरथ देशमुखच्या बॅट मधून. खेळाडू इथून कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप पहिली कंप्लीट. दुसरी साठी मार्गस्थ झालेत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. रन्स आले 2. 4 मध्ये 9 पाहिजेत. 4 बॉल 9. सर्व प्रेक्षक, मोरिया 11, जांभिवली बी, ध्रुवी 11 कळम, सर्व खेळाडू, आयोजक गणेशदादा मोडक. तेजस 6 चेंडू. फुल टॉस होता पण इथे टायमिंग जुळलं नाही. आता 3 बॉल 9. 3 बॉल 9.
शॉट भारी आहे, उडवलाय चेंडू सीमा पार, लॉफ्टेड शॉट. मॅच आता पुन्हा एकदा जिवंत झाली. 2 बॉल 3 धावांची गरज, 2 बॉल 3, 40चं टार्गेट 37. आणि काय परफेक्ट रनचे सुरू आहे. जिथे दशरथ देशमुख 10 बॉल नॉट आउट 32 धावांवरती खेळतोय. अफलातून बॅटिंग आपल्या संघासाठी विपक्षी टीमच्या विरोधात जिद्द चिकाटी आणि आपल्या बॅटिंगचा तडाखा विपक्षी टीमला सोसावा लागतोय. आणि काय मॅच, काय बॅटिंग, काय प्रेशर हँडल करून बॅटिंग करतो दशरथ देशमुख. खतरनाक एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पाहिजे तसे एक्स्ट्रा टॅलेंटने मात्र शॉट खेचतोय. आणि आता सामना 2 बॉल 3. सामना जिंकणं हारणं हे चालूच राहतं, पण आपला क्लास, आपला परफॉर्मन्स आणि आपल्या बॅटिंगची धमक विपक्षी टीमच्या विरोधात दाखवणं हे प्रत्येक खेळाडूचं काम असतं. तेजस राऊत अनुभव भरपूर आहे, पण आज त्याला 5 खेळाडूंचं मार्गदर्शन घेण्याची गरज पडली, कारण समोरही तेवढाच अनुभवी खेळाडू आहे. म्हणजे अनुभव एक्सपिरियन्स असेल तर मात्र मजा येते बघायला. आणि तोच आता सामना 2 बॉल 3, 40चं चेसिंग. काल 8 मॅच मध्ये 40 ने 30-35 म्हणजे दम लागत होता फलंदाजांना. आणि आज जय हनुमान कळंबोली आला, 54 ठोकल्या. आताही 40चं चेसिंग 3 ओव्हर मध्ये 2 बॉल 3 पर्यंत पोहोचलेत. बरेचसे प्रेक्षक, बरेचसे व्ह्युअर्स आता वाढलेत आणि सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज. 2 बॉल 3. गोलंदाजाचा हा चेंडू, असं वाटलं की ऑन साइडला हा चेंडू कदाचित बॅटला जर लागला असता तर हा विनिंग शॉट ठरला असता. आता एक चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज कंपल्सरी. गोलंदाजाला वॉर्निंग जरूर पंचांकडून देण्यात आली आहे. 1 बॉल आणि 3 कंपल्सरी चेसिंग आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही माहिती आहे की जर का चेंडू बॅटमधून निघाला तर धावा अडवण्यासाठी त्यांना खूप म्हणजे जवळपास पुन्हा 5 जण एकत्र झालेत. म्हणजे खूप सल्ला मसलत होते. एकच बॉल आहे, कारण हे प्रेशर, 1 बॉल आणि खेळ खल्लास म्हणजे सामना समाप्त होईल. जिंकणार एकच आहे, पण आता तो कोण असेल संघ. आधी 5 जण आले, पुन्हा 5 जण आले. कदाचित त्यांचं एकमत होत असावं आणि 5 जणांचा सल्ला घेऊन तेजस आता एक प्रेशराइज बॉल. एक बॉल 3 आणि तेजस राऊतचा हा चेंडू जिंकलाय संघ. श्लोक हर्षित 11 कानोर बॉईज. अफलातून बॅटिंग केली, 10 बॉल 32, पण त्यानंतर 2 बॉल 3 सामना आणि दोनही चेंडू डॉट फेकत तेजस राऊतने हा सामना कानोर बॉईज टीमच्या बाजूने खेचला. आणि आजच्या दिवसाचा क्वालिफाय मध्ये जाणारा पहिला संघ ठरलाय तो मात्र हर्षित श्लोक 11 कानोर बॉईज. अभिनंदन टीम. हार्ड लक जय हनुमान कळंबोले आणि वेल प्लेड दशरथ देशमुख सर.